असं एकदम पोट मध्ये गेलेलं आहे. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सी सेक्शनबद्दल. सी सेक्शनमध्ये खरं वेदना होतात का, या सगळ्या गोष्टींची सी सेक्शनबद्दलच्या ज्या मिथ आहेत त्या पण मी क्लिअर करणार आहे, मी सांगणार आहे. जरी तुम्हाला वाटत नसेल तरी सुद्धा माझं सी सेक्शन आहे. माझं पोटही एवढं नाही आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे हे बघा, माझं पोट नाही आहे एवढं, काहीच नाही आहे, तुम्हाला इकडे कळेल. ठीक आहे. हां, मला अजिबात एवढं पोट नाही आहे. ठीक आहे, मी कसं काय केलं मी तुम्हाला सांगते. की माझ्या फ्रेंडने मला विचारलं होतं सी सेक्शनमुळे आई कमजोर होते. ठीक आहे, तर असं काही नाही आहे. डॉक्टरांचा हा डिसिजन असतो आणि त्यावेळेत आई आणि मूल हे व्यवस्थितपणे त्याचं जीवन जगू शकतील या हिशोबाने त्यांचा डिसिजन असतो. आणि त्यामुळं आपण आपला हट्ट न पुरवता, ठीक आहे, आपण त्यांचा विचार करून आपण त्यांचं ऐकलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आई कधीही कमजोर नसते. ती एकदम सुरक्षित राहावा म्हणूनच डॉक्टर हा डिसिजन घेतात आणि सी सेक्शनसाठी ते म्हणतात. मी माझ्या सी सेक्शनसाठी जवळपास 1 महिना वेट केला होता एक्स्ट्रा. माझ्या डॉक्टरनी मला सांगितलं होतं की 8व्या महिन्यातच तुझं सी सेक्शन करावं लागेल. बाळाचं डोकं मोठं आहे, काही कॉम्प्लिकेशन्स आहे, त्यामुळे तुला करावं लागेल. ठीक आहे, मी ऐकलं नाही. मी 1 महिना 9 दिवस वरती काढले. सॉरी, 9 दिवस नाही, मी 4 दिवस वरती काढले आणि 3-4 दिवस बाकी होते. पण मग मला बाळाची हालचाल जाणवत नव्हती, म्हणून मग मी म्हटलं की चला ठीक आहे. मी घाबरले होते थोडक्यात की मला जाणवत नाही आहे, आता मग आपण जाऊयात, बघूयात काय काही नाही. मग ते म्हटले की नाही, आता करावं लागेल, आता बाळ मोठं झालेलं आहे आणि आपण करूयात, नाही का, 2 दिवसात करूयात. म्हणजे आज सॅटरडे होता आणि आपल्याला मला मंडेला ॲडमिट व्हायचं होतं, तर मग मी झाले. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी सांगणार आहे तुम्हाला, सी सेक्शन झाल्यानंतर कंबर दुखते का, तर मग तसं नाही आहे. सी सेक्शन झाल्यानंतर तुमची कंबर यामुळे दुखते, तुमचं पोश्चर बरोबर नसतं. ठीक आहे, तुम्ही बसताना ताट बसत नाही, तुम्ही बेल्ट बांधत नाही. मी माझा बेल्ट कधी बांधला मी तुम्हाला सांगते. मी माझा बेल्ट दुसऱ्या दिवशी बांधला होता. म्हणजे माझं सी सेक्शन झालेलं होतं तरीसुद्धा मी बेल्ट बांधलेला होता. मी शेवटी तुम्हाला ते सांगणार आहे की बेल्ट नेमकं कसा बांधायचा आणि टाक्यावर बांधायचा की त्याच्यावरती बांधायचा. ऑफकोर्स टाक्यांच्यावर थोडंसं वरती बांधायचा, मग पोटावर पूर्णपणे बांधायचा आणि एकदम टाईट बांधायचा. मला जेव्हा उठता येत नव्हतं तेव्हा मला अक्षय बांधून द्यायचा. मला उठायला पण प्रॉब्लेम होत होता. सो तेव्हा मला अक्षयनी पूर्णपणे सपोर्ट दिला होता आणि तेव्हा मी उठले होते. आणि जी लोक म्हणतात की नॉर्मल डिलिव्हरी आणि सी सेक्शन याच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी सगळ्यात जास्त पेनफुल असते, नाही. जेवढं पेन नॉर्मल डिलिव्हरीला होतं तेवढंच पेन तुम्हाला सी सेक्शनच्या नंतर होतं. ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल की सी सेक्शनला अजिबात नाही आहे, तुम्हाला सी सेक्शन करताना पेन नाही होणार आहे. मला जेव्हा इंजेक्शन दिलं होतं मी ॲडमिट झाले होते आणि त्यानंतर मग थोड्याच वेळामध्ये माझं ऑपरेशन होणार होतं. माझं ऑपरेशनला मला मध्ये नेलं होतं आणि डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिलं होतं आणि त्यानंतर मला एपिड्युरल इंजेक्शन जे आहे ते दिलं होतं. माझ्या ज्या खालचा जो भाग होता पूर्णपणे तो एकदम सुन्न झाला होता आणि मला काहीच कळत नव्हतं. त्यांनी म्हणजे मला काय केलं काही नाही, मला काहीच नव्हतं कळत. मी ऑलरेडी डॉक्टरसोबत छान बोलत होते, सगळ्या गोष्टी होत होत्या, माझं ऑपरेशन चालू होतं. पण आहे ना, नंतर मग त्यांनी थोडंसं मला भीती वाटेल वगैरे त्यासाठी आहे ना माझ्या तोंडावर नॅपकिन टाकलेला होता की मी बघू नये वगैरे यासाठी. आणि मग माझं ऑपरेशन झालं. मला कळतच नव्हतं. मी 15 मिनिटात बाहेर आली होती. ठीक आहे, मला म्हणजे उठायचं तर कामच नव्हतं. कारण एपिड्युरल इंजेक्शन जे आहे त्याच्याने वेदना होत नाहीत. तुम्हाला अजिबात कळणार नाही आहे की तुमचं ऑपरेशन चालू आहे, तुम्हाला अजिबात कळणार नाही आहे की तुम्हाला दुखतंय किंवा काय आहे काही नाही, तुम्हाला कुठं कापलंय, या गोष्टी कळणारच नाही आहेत. ठीक आहे, मी सांगते तुम्हाला, विश्वास ठेवा, याच्याने पेन होत नाही जोपर्यंत तुमचं ऑपरेशनची भूल उतरत नाही. आणि जे म्हणतात की सी सेक्शन सोपं आहे, तर ते अजिबात नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला नंतर जे पेन होतं, तुम्हाला उठता येत नाही. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर तुम्हाला लगेचच दूध पाजता येणार आहे बाळाला, सगळ्या गोष्टी करता येणार आहे, तुम्हाला वाटेल ते खाता येणार आहे, सगळ्या गोष्टी बसून करता येणार आहे. पण सी सेक्शनमध्ये तुम्हाला तसं करता येणार नाही. माझी जेव्हा डिलिव्हरी झाली होती, मला बाहेर आणण्यात आलं होतं, माझी एकदम थरथर कापत होते मी. ठीक आहे, इंजेक्शन दिल्यानंतर, कारण भूल जी आहे ती उतरत होती. ठीक आहे, हळूहळू. आणि ती डिलिव्हरी एकदम पेनलेस असते, त्यामुळे मग तुम्ही अजिबात घाबरू नका.
आणि तेव्हा मनाची तयारी होऊन जाते. मलाच माहीत नाही की मी कशी डिलिव्हरीला तयार झाले. सो तुम्ही बिनधास्त अजिबात टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं. जेव्हा तुम्ही आई होणार आहात तेव्हा तुमची एकदम मनस्थिती तयार झालेली असते, कारण तुम्ही तुमच्या एका बछड्याला जन्म देणार असतात. ठीक. सो एकदम शांत निश्चिंतपणे राहा. तुम्ही आत्ताचं दिवस छान जाईल असा विचार करा आणि स्वतःची मनस्थिती एकदम छान ठेवा. सगळं छान होणार आहे असा विचार करा. आणि मी तसंच केलेलं आहे माझ्या बाबतीत. मला सुई टोचलेली सुद्धा जास्त करून माहीत नव्हती आधी, आणि मी ब्लड टेस्ट एवढ्या वेळा केलेली आहे. मी ऑपरेशन केलं. मी 15-20 डायरेक्ट सलाईन घेतल्या आहेत मी सी सेक्शनच्या वेळी. ठीक आहे. एवढं केलेलं असून सुद्धा, कारण आपल्याला काहीच खायचं नसतं. ठीक आहे. तुम्हाला वाटतं ना की सी सेक्शन सोपं आहे, तसं नाही आहे. सी सेक्शनच्या वेळी आहे ना आपल्याला एक दिवस पूर्णपणे अजिबात खायचं नसतं. तुम्हाला खोकला आलेला चालत नाही. ठीक आहे. 2-3 दिवस आहे ना, जेव्हा तुमचं ऑपरेशन असेल त्या दिवशी अजिबात आंबट तंबट तेलकट वगैरे असं खाऊ नका, कारण तुमचं ऑपरेशनच्या वेळी तुम्हाला खोकला आला तर मग तुमचं पेन एवढं जबरदस्त होतं की तुम्हाला एकदम म्हणजे तुम्ही सहन नंतर ते पेन सहन होईल, पण तुम्हाला तो धक्का सहन नाही होणार. तुमचे टाके असे खेचले जातील. ठीक आहे. तर मग एवढी गोष्ट फक्त ऐका माझी, आणि तुमची मनस्थिती अजिबात हलणार नाही याची काळजी घ्या. पेन आहे याच्यामध्ये, पण एकदम काहीच नाही. जसं तुम्ही इंजेक्शन घेता ना तसंच ते पेन आहे, पण नंतर जो पेन होणार आहे ना तो मला वाटतं की जेवढं पेन नॉर्मल डिलेवरीमध्ये होतं तर मग ते 4-5-6 तास होतं, हे तुम्हाला 15 दिवस सहन करायचं आहे. आणि तुम्हाला चालायला प्रॉब्लेम होतो, तुम्हाला हात धरून चालावं लागतं. तुम्हाला सगळे देव आठवतात की तुम्ही चालणार कसे आहात. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा उठता, नंतर तुम्ही जेव्हा पहिलं पाऊल जमिनीवर ठेवता, जेव्हा तुम्ही चालायला लागता, तेव्हा तुम्हाला सगळे देव आठवतात. तर ट्रस्ट मी, एवढं सोपं नाही आहे सी सेक्शन. पण मी तुम्हाला घाबरवत नाही आहे. तुम्हाला हे सगळं सहन होणार आहे आणि तुम्ही तुमच्या बछड्याकडं बघून सगळं सहन करून टाकणार आहात. सगळं छान होणार आहे या विचाराने. बरं, अशी पण मीथ आहे की डिलिव्हरीनंतर सी सेक्शननंतर तुमची कंबर वगैरे दुखते, तुमची पाठ दुखते. तर हे असं अजिबात नाही आहे. मला अजिबात दुखत नाही. माझी पाठ जी आहे ती अजिबात दुखत नाही आहे. मला अजिबात काहीच त्रास होत नाही आहे. मी पहिल्यापासूनच माझी काळजी घेत आलेली आहे. मी बेल्ट जवळपास 5 ते 6 महिने कंटिन्यू लावलेला आहे. मी रात्री झोपताना लावलेला आहे, मी जेवताना लावलेला आहे, मी कंटिन्यू लावलेला आहे. माझं जोपर्यंत पोट फ्लॅट दिसत नाही, मला स्वतःवर प्रेम करत असला ना तुम्ही सगळ्या गोष्टी करता. एक लक्षात घ्या, तुम्ही बाळावर प्रेम करताय, सगळ्या गोष्टी करताय, पण स्वतःवर प्रेम करा. स्वतःला गमावून चालणार नाही. तुम्ही ज्यांच्या डिलिव्हरी जवळ आहेत, जे आता प्रेग्नन्सीबद्दल विचार करतायत किंवा काय, या सगळ्या गोष्टी मी आधीच सांगते. कारण मी ते सगळं, मला सांगणारं कोणी नव्हतं की याबद्दल काय, कारण आमच्या इथे कोणीच सी सेक्शन केलेलं नव्हतं. माझं स्वतःचं पहिल्यांदाच झालेलं आहे. सो त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते. आणि हां, मेडिसिन्स ज्या आहेत त्या तुम्ही अगोदर घेणार आहात त्यात ठीक आहे, त्यातून नंतर पण घ्या. तुम्ही 3 ते 4 महिने कंटिन्यू मेडिसिन्स घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला आहे ना घ्यायची गरजच आहे असं मी म्हणणार नाही, पण तुम्ही घ्याच. सो आता मी तुम्हाला बेल्ट बांधून दाखवते की नेमकं कसा बांधायचा आहे. सो हा आहे माझा बेल्ट. ठीक आहे. हा माझा बेल्ट आहे. आणि मी जेव्हा बांधायचे ना तेव्हा नंतर तर स्वतःहूनच बांधायला लागले होते मी, त्यामुळे मग काही एवढं अवघड नाही आहे. पण टाईट बांधायचं एवढं तुम्ही लक्षात घ्या. या जागेवर मला टाके आहे, एकदम टाईट. मी असं एकदम घ्यायचे, हा टाईट इथं मध्ये पकडायचे, एकदम नाही का, या साईडला पकडायचे आणि एकदम असं खेचून लावायचे. आणि हा खूप छान बेल्ट आहे. ठीक आहे. आणि आता पूर्ण ओढून असं लावायचं. ठीक आहे. आणि याच्यावरून तुम्ही टी शर्ट घालू शकता, तुम्हाला ड्रेस घालायचा आहे ड्रेस घालू शकता. या सगळ्या गोष्टी एकदम छान होतात. हँडल होऊन जातं, सहन होऊन जातं. तुम्ही अजिबात घाबरू नका. असं सगळं बांधायचं असतं. तुम्हाला दिसत असेल की माझं एकदम पोट मध्ये गेलेलं आहे. हा असं काही दिसतो. सो हा जो बेल्ट आहे ना, हा मला त्यांनीच दिला होता. आणि मी दुसऱ्या दिवसापासून बेल्ट लावते. मला उठता येत नव्हतं, माझ्या नवऱ्याने मला बेल्ट बांधून दिलेला आहे आणि कम्प्लीट एकदम टाईट बांधून दिलेला आहे. सो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तर सांगितलेल्या आहेत माझ्याबद्दलच्या. सो आजचा व्हिडिओ इथे संपूयात. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो टाटा बाय बाय.